सागर कथितो आता ज्याशी पाहुणे आनंदती साधक जरी ग्रंथ अतिसूत्र भाष्य वार्तिक तथा विश्वभाष्य प्रति सुपपत्तिक कर्तुकळवय अज्ञाना सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम महा तदेवाहं नमत्तुन्ये दितमे निश्चिता मतिः ओम. बघा एकंदर या विचारसागर नामक ग्रंथामधील 5 तरंगाचा विचार आपण केला. अनुबंधाचा संक्षेप, अनुबंधाचा विस्तार, गुरु शिष्याचं लक्षण, परस्पराविषयी कर्तव्य, ज्ञेय ब्रह्माचा विचार उत्तमाधिकार्य करता, ध्येय ब्रह्माचा विचार मध्यमाधिकार्य करता आणि न्याय घटित वेदांत कनिष्ठाधिकार्य करता तो प्रकार आपला चालू आहे. त्यामध्ये 18 परिच्छेदामध्ये सृष्टीदृष्टीवाद आणि 19व्या परिच्छेदापासून तरंगाच्या समारोपापर्यंत दृष्टीसृष्टीवादाचा विचार आपण बोलत आहोत. त्यामध्ये आग्रदेवाच्या स्वप्नामध्ये श्रीगुरूची शरणागती त्याने केलेले 3 प्रश्न मी कोण, जगताचा करता कोण आणि मुक्त हेतू कोण, तिन्ही प्रश्नाचे उत्तरही देऊन झालेत. पण बघ ज्ञानी आणि अज्ञानी हे बाह्य लक्षणाने ओळखता येत नाही, तर त्यांचं आंतरिक एक लक्षण एक प्रकारचं रूपकाच्या माध्यमातून त्यांचे घर कोणते, घरात राहणारा कोण आणि त्या घर ओळखण्याकरता पताका कोणती, निश्चय काय याचा विचार सांगितला. आणि मग ते ज्ञान महावाक्याने तू अर्जित कर. मग महावाक्याचं तात्पर्य देखील ते लक्षणे वाचून कळणार नाही. मग लक्षणे म्हणजे काय तर शक्य संबंध लक्षणा, लक्षणेचे 3 प्रकार जहद अजहद आणि जहद अजहद. त्याच्यातला व्यावहारिक उदाहरणं, शास्त्रीय उदाहरणं, त्याची पर्यायी उदाहरणं, 2 लक्षणाचा उपयोग कसा नाही आणि एका लक्षणाचा उपयोग आहे कसा याचा विस्तार आणि विचार झाल्याच्या नंतर मग वाच्यार्थाचा त्याग आणि लक्षार्थाचं ग्रहण करावं लागतं. म्हणून वाच्यार्थ तत्वम, तत्पदाचा त्वमपदाचा वाच्यार्थामध्ये काय भेद आहे याचे 8 लक्षणं जवळपास आपण बघितले. आणि मग त्या तत्वमपदाचा विरोध दाखवून भागत्याग लक्षणाने त्याचं ऐक्य कसं याकरता छांदोग्य उपनिषदामध्ये या तत्वमसी महावाक्याचा उद्दालक नावाच्या मुनीने आपल्या श्वेतकेतू नावाच्या पुत्राकरता 9 वेळाला त्या वाक्याचा उपयोग केला. आणि मग जीवशिवाचं ऐक्य हे लक्षात आलं. त्यामध्ये जहद अजहद लक्षणाने तात्पर्य लक्षात येत नाही, भागत्याग लक्षणानेच हे तात्पर्य आपल्या लक्षात येतं. पण मग त्या ठिकाणी पुन्हा आपल्याला शंका आली, भागत्याग लक्षणाने जर हे तात्पर्य लक्षात येतं तर 2 लक्षणाचे प्रकार केलेच कशाला. तर म्हटले जरी महावाक्यात त्यांचा उपयोग नसला तरी इतर वाक्यामध्ये त्यांचा उपयोग कसा आहे याचाही विचार आपण बघितला. आणि मग 67 क्रमांकाच्या परिच्छेदाचाही घोषवारा एकंदर आपण थोडासा बघितलेला आहे. त्याच्या पंक्ती आपल्या वाचायच्या राहिलेल्या आहेत. पण तो घोषवारा पुनश्च एकदा 4-2 मिनटात त्याची एक आवृत्ती म्हणून बघायचं ठरलं तर असं आपल्या लक्षात येतं का त्या ठिकाणी काय सदा विचारे तस्मात जगज्जीव परात्मना जीवभाव जगद्भाव वादे स्वात्मायो अवशेषे दे. मनुष्याने नेहमी विचार करावा 3 गोष्टीचा, जगत जीव परात्मना, जीव कोण, जगत काय आणि परमात्मा काय याचा विचार करावा. त्यापैकी जीवभाव जगतभावाचा बाद करावा आणि परमात्माचे एक आत्मत्वाने अवशिष्ट ठेवावा. हे वेदांताचं खरं ध्येय वेदांत विचाराचं. मग हा विचार करत असताना आपण आजातवाद, परिणामवाद, विवर्तवाद आणि स्वरूपस्थिती इथपर्यंत जाण्याकरता थोडासा भाग बघितला. तर ज्याच्यामध्ये प्रतीती सिद्धी दोन्ही नसते तो आज्यत्वाद, ज्याच्यामध्ये प्रतीती सिद्धी दोन्ही असते तो परिणामवाद, ज्याच्यामध्ये प्रतीती असते पण सिद्धी नाही तो विवर्तवाद, आणि ज्याच्यामध्ये प्रतीती नाही पण सिद्धी आहे असं आपलं स्वरूप. तिथपर्यंत जाण्याकरता जीवविषयी काही मतं आपण बघितले. अवच्छेदवाद, आभासवाद, बिंब प्रतिबिंबवाद आणि एक जीववाद असे काही जीवविषयक आपण वाद बघितले. तर व्यापक असणाऱ्या चैतन्याला संकुचित करणारी केवळ वृत्तीच मानतात आणि वृत्ती अवच्छिन्न चैतन्य जीव आहे ना, म्हणजे अंतकर्वृत्ती अवच्छिन्न चैतन्य त्याला जीव म्हणावं आणि माया अवच्छिन्न चैतन्याला त्याला शिव म्हणावं, ही औषधवादाची रीती आहे. आणि आभासवाद म्हणतात एक गोष्ट त्यामध्ये अधिक ॲड करा, एक गोष्ट त्यात जाणून घ्या. तर साभास वृत्ती अवच्छिन्न चैतन्य जीव आणि साभास माया अवच्छिन्न चैतन्य तो ईश्वर असं आभासवाद्यांचं मत झालं. पण अवच्छेदवादी म्हणतात आम्ही आभास घेणार नाही आणि आभासवादी म्हणतात आम्ही आभास टाकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे 2 वाद झाले, आभासवाद आणि अवच्छेदवाद. आणि नंतर बिंब प्रतिबिंबवाद. पण अवच्छेदवाद असेल, आभासवाद असेल, जीव ईश्वराचं लक्षण करत असताना दोन्ही वादामध्ये उपाधी मात्र 2 आहे, माया आणि अविद्या. पण बिंब प्रतिबिंबवादामध्ये उपाधी मात्र एकच आहे, उपाधी एक अज्ञान. आणि ते बिंबस्थानी म्हणतात ईश्वर आणि प्रतिबिंबस्थानी म्हणतात जीव. मग तिथे एक शंका घेतली होती आपण, बिंबस्थानी ईश्वर आणि प्रतिबिंबस्थानी जीव असेल तर मग जीव ईश्वराच्या ठिकाणी देखील अल्पज्ञातादी धर्म येईल. तर म्हटलं येत नाही का, तो उपाधी आपले धर्म प्रतिबिंबात दाखवते, बिंबात दाखवत नाही. असं एक उत्तर आपण त्याचं बघितलं. बरं, आभासवादामध्ये
आणि अवच्छेदवादामध्ये जी ईश्वरस्थानी असणारी जी छाया आहे, तर छाया आणि प्रतिबिंब या दोन्हीचा अर्थ मात्र एक नाही. जिकडे मुख आणि पृष्ठ असेल तिकडेच मुख आणि पृष्ठ असेल तर त्याला छाया म्हणतात, आणि विरोधी भागाला मुख आणि पृष्ठ असेल तर त्याला प्रतिबिंब असं म्हणतात. मग बिंब प्रतिबिंबवादामध्ये स्वभिन्नत्व, दर्पणस्तत्व, प्रत्यंगमुखत्व आणि एक शब्द राहिला तर स्वभिन्नत्व, प्रत्यंगमुखत्व, दर्पणस्तत्व आणि बिंबाधीनत्व आहे ना. तर मग ते बिंब कसं, प्रतिबिंब कसं असतं, बिंबाधीन असतं. नंतर प्रतिबिंब कुठे दिसतं, दर्पणात दिसतं. तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची माता जगा माझी, दर्पणीची दुसरी भासे परी ते असे एकची, तुकोबराने सांगितलेलं आहे. दर्पणातलं आपल्याला वेगळं दिसतं पण ते एकच असे, ते वेगळं नाहीच आहे. वेगळं नाहीच का, तर ग्रीवा असतं, मुखालाच वृत्ती पाहते. आपण बोललो वृत्ती वेगाने जाते, त्या दर्पणाची ठिकाणी धडपते, पुन्हा याच ग्रीवास्त मुखालाच ती पाहते, वृत्ती दुसऱ्या मुखाला पाहत नाही. वृत्ती ते मुख काय आहे, एकच आहे, असा याचा विचार केला. मग त्या ठिकाणी बिंब प्रतिबिंब वादामध्ये मात्र बिंब आणि प्रतिबिंब दोन्ही सुद्धा काय आहे, सत्य आहे. कारण का, मुळात वृत्ती यालाच पाहते, ते बिंब सत्यच आहे. फक्त बिंबत्व आणि प्रतिबिंबत्व हा जो भाव अज्ञानरूप उपाधीमुळे आला, तो भाव मात्र काय आहे, मिथ्या आहे. आणि मग आपण असा बारकावा बघितला का, आत्मज्ञानाकरता अत्यंत जवळचा मार्ग म्हणजे बिंब प्रतिबिंबवादाचा, त्यापेक्षा जवळचा मार्ग म्हणजे अवच्छेदवादाचा, आणि त्याहीपेक्षा थोडासा दूरचा आभासवादाचा. पण मग आभासवादाचा पुरस्कार कोणी कोणी केलेला आहे, तर त्याकरता आपण म्हटलो उपदेश शास्त्री किंवा वाक्यवृत्ती या दोन ग्रंथामध्ये भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य यांनी सुद्धा या कोणत्या वादाचा स्वीकार केला, आभासवादाचा स्वीकार केला. नंतर विचारसागरामध्ये पंडित साधू निश्चलदासजी असतील किंवा पंचदशीचे कर्ते विद्यारायण स्वामी असतील, यांनी या आभासवादाचा स्वीकार केला. असं का, तर याचं उत्तर आपण म्हटलो की हा आभासवाद मंद जिज्ञासूला पेलवण्यासारखा आहे आणि सर्वशेव्य आहे. जसं अवच्छेदवादामध्ये एक शंका आली, जसं तुम्ही आपलं काय अंतकरण किंवा अविद्या अवच्छिन्न चैतन्याला जर जीव म्हणता, तर घट किंवा पट अवच्छिन्न चैतन्याला जीव म्हणा, कारण अविद्येचं कार्यच दोन्ही आहे. तर म्हटले त्याला म्हणत नाही आणि याला म्हणतो, मग त्याला का म्हणत नाही, अवच्छेदवादाला उत्तर देता येत नाही. आभासवादी उत्तर देतात, अंतकरण अवच्छिन्न चैतन्यामध्ये आभास आहे म्हणून आम्ही त्याला जीव म्हणतो, घट अवच्छिन्न चैतन्यामध्ये आभास नाही चैतन्याचं म्हणून त्याला आम्ही जीव म्हणत नाही. म्हणजे आभासवादात उत्तर देता येतं. बिंब प्रतिबिंबवादामध्ये सुद्धा तो खुसकीचा मार्ग आहे. अत्यंत सायन्सचे विद्यार्थी, अत्यंत बुद्धिजीवी, बुद्ध्याचे सूक्ष्म काय दृश्यतेत वगैरे या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शिवी, आणि ते पेलवण्याची ज्याची धमक असेल त्याला तो मार्ग शेव्य आहे. पण सर्वांनाच तो पचनी पडणारा मार्ग नाही, म्हणून सर्व शेव्य असणारा मंद जिज्ञासूकरिता म्हणून काय आभासवादाचाच प्रकार स्वीकार केलेला आपल्याला पाहायला भेटतो. असा एकंदर विचार आपण बघितला होता. आणि हा विचार बघत असताना मग मायाबिंब वशकृत्य तामशात सर्वज्ञ ईश्वरा अशी ईश्वराची व्याख्या केली. म्हणजेच व्यापक ब्रह्मचैतन्य, त्याच्या आसरानं असणारे शुद्ध सत्व होती माया, मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात ईश्वर, हे आभासवादाच्या नुसार. नंतर चैतन्य यदाधिष्ठान लिंगदेहस्य पुन्हाची इच्छा लिंगदेह असतात तत्संगो जीव उच्यते. अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि अधिष्ठान चैतन्याचं अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब तिघी मिळून झालं जीव चैतन्य, आणि मागचं झाला तो ईश्वर चैतन्य. असं या दोन्हीचा विचार झाल्याच्या नंतर मग मायाकृत म्हणजे ईश्वराच्या ठिकाणी मायाकृत असणारे सर्वज्ञतादी धर्म आणि जीवाच्या ठिकाणी अविद्याकृत असणारे अल्पज्ञतादी धर्म याच्यासहित तर ऐक्य होऊ शकत नाही. मग ऐक्य करण्याकरता माया आणि अविद्या तत्कृत अल्पज्ञता किंवा सर्वज्ञतादी धर्माचा त्याग केला. जदाजद म्हणजे भागत्याग लक्षणे, किंवा अधिष्ठान कुटस्थाने ब्रह्मचैतन्यामध्ये आपण ऐक्य जाणू शकतो. मग अधिष्ठान कुटस्थाने ब्रह्मचैतन्यामध्ये ऐक्य जाणायचं म्हणल्याच्या नंतर कोणत्या वाक्याने, ते अवंतर वाक्याने नाही तर महावाक्याने. मग अशी महावाक्य किती आहेत, तर 4 आहेत, कारण वेद 4 आहेत आणि महावाक्यसुद्धा 4 आहेत. मग आपण म्हटलो सामवेदाचं महावाक्य तत्वमसी, अथर्ववेदाचं महावाक्य अयम आत्मा ब्रह्म, ऋग्वेदाचं महावाक्य प्रज्ञानम ब्रह्म आणि यजुर्वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, असे 4 वेदाचे 4 महावाक्य आहे. फक्त फरक एवढाच आहे का, पहिला तत्वमसी जे सामवेदाचं महावाक्य आहे ना, त्यामध्ये ईश्वरवाचक पद अगोदर आहे आणि जीववाचक पद नंतर आहे, आणि इतर 3 महावाक्यामध्ये जीववाचक पद अगोदर आहे आणि ईश्वरवाचक पद नंतर आहे. एवढाच त्याच्यामध्ये फरक आहे, पण अर्थ मात्र सगळ्याचा एक आहे, ते ब्रह्म तू आहे, असाच त्यांचा अर्थ आहे. आणि मग त्यामध्ये जद अजद लक्षणं चालत नाही, तर भागत्याग लक्षणच चालते. बरं, भागत्याग लक्षणा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, इथे सुद्धा भागत्याग लक्षणेचा आपल्याला उपयोग आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं म्हणत असताना ते शुद्ध ब्रह्म म्हणजे शुद्धाला कुठलाही पदविषय करत नाही. ब्रह्माला ब्रह्म शब्दसुद्धा चालत नाही.
ब्रह्म नाही असं नाही, पण ब्रह्माला ब्रह्मशब्द म्हणणं सुद्धा खपत नाही, कारण बोलणं हे मायेत आहे आणि त्या ठिकाणी काहीच नाही. कैसे बोटाने दाखव तुला घ्या अनुभव गुरुच्या मुला, का तर ते किर अनाम अजाती माझी अविद्या वर्गाच्या राती ते ओळखवाय श्रुती खून केले नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आकाराशीचा प्रवाद वस्तूशी नाही, असं ते परब्रह्म तत्व आहे. मग त्याचं म्हणजे ज्या ज्या ठिकाणी सच्चिद आनंद हे पदसुद्धा कोणाचा विषय करतात, विशिष्ट ब्रह्मालाच ते विषय करतात, शुद्ध ब्रह्माला ते पद विषय करत नाही. मग याचा अर्थ करता असताना आपण म्हटलो होतो सत्पद कोणा म्हणजे सत्पदाचा वाच्यार्थ कोण, तर मायाची सापेक्षिक चैतन्य सत्यता आणि चैतन्याची निरपेक्षिक सत्यता दोन्ही म्हणून सत्पदाची झाली वाच्यता. आणि आणि मग सत्पदाचं लक्ष कोण, जे निरपेक्षिक सत्य आहे ते सत्यपदाचं काय आहे, लक्ष आहे. नंतर ज्ञानपदाचं वाच्य कोण, तर बुद्धिवृत्तीरूप ज्ञान आणि स्वयंप्रकाश रूप ज्ञान हे ज्ञानपदाचं वाच्य आहे. आणि लक्ष कोण, केवळ स्वयंप्रकाश रूप ज्ञान हे लक्ष आहे. नंतर आनंद तर म्हणताना अनुकूल विषय म्हणजे पंचविषयजन्य असणारा जो सात्विक वृत्ती आणि परमप्रेमास्पद स्वरूप शुद्ध परमप्रेमास्पद असं असणारं जे चैतन्य आहे ते आनंदपदाचं काय झाला वाच्य. आणि लक्ष कोण आहे त्या ठिकाणी, तर वृत्तीरहित केवळ सत्स्वरूप असणारं जे आनंद स्वरूप असणारं जे शुद्ध परमप्रेमास्पद असणारं चैतन्य आनंदपदाचं काय आहे, लक्ष आहे. आणि असा एकंदर विचार केल्याच्या नंतर सर्व पद ही शुद्ध स्थानी सर्वच पदाचे म्हणजे सच्चिद आनंद या पदाचे सुद्धा शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी लक्षणेनेच ऐक्य होतं. आणि कोणत्या लक्षणेने, तर ते भागत्याग म्हणजे जहदा जद लक्षणेने. असा एकंदर विचार आपण या 67 क्रमांकाच्या परिच्छेदाचा परवा दिवशी सुद्धा केला होता. आताही थोडासा त्याचा भाव बघितला, तेवढा परिच्छेद आपण होईल तेवढा वेगाने वाचून घेण्याचा आणि पंक्ती लावण्याचा प्रयत्न करू. तरंग 6वा परिच्छेद 67 क्रमांकाचा आणि जीव ईश स्वरूपाविषयी ग्रंथकारांची मतं. आता त्यामध्ये मुख्य 3 मतं आहेत. अवच्छेदवादानुसार जीव ईश्वराचं लक्षण काय, आभासवादानुसार जीव ईश्वराचं लक्षण काय आणि बिंब प्रतिबिंबवादानुसार जीवाचं लक्षण काय. अगदी सरळ सरळ अंतकरण विशिष्ट चैतन्य जीव, माया विशिष्ट चैतन्य ईश्वर झाला अवच्छेदवाद. उपाधी 2 मानलेला आहे. साभास अंतकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य जीव, साभास माया विशिष्ट चैतन्य ईश्वर हे झाला आभासवाद. याच्यामध्ये 2 उपाधी मानलेला आहे. आणि आज्ञान एकच उपाधी बिंबस्थानी आहे ईश्वर आणि प्रतिबिंबस्थानी आहे जीव, हा झाला बिंब प्रतिबिंबवाद. एवढंच म्हणणं आहे, बाकी याच्यात दुसरं काही नाही. बघा, जीव ईश्वर स्वरूपाविषयी ग्रंथकाराची मते. अनेक वेदांत ग्रंथकारांनी जीव ईश्वराचे स्वरूप भिन्न भिन्न प्रतिपादन केले आहेत. 1. विवरण ग्रंथकार प्रकाशात्मा मुनी यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि बिंब ईश्वर असे सांगितलेले आहेत. म्हणजे हे बिंब प्रतिबिंबवाद हे मत कोणाचं आहे, विवरणकारांचं. आता आपण पहिल्याच तरंगामध्ये प्रस्थानत्रय पाहिली होती, दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र, त्याची करते पाहिली होती. दशोपनिषदे अपौरुषे, भगवद्गीता भगवान श्रीकृष्णकृत आणि ब्रह्मसूत्र भगवान व्यासरचित, त्यावरची भाष्य, उपनिषद भाष्य, सूत्र भाष्य आणि गीता भाष्य, आणि तिन्हीचे भाष्यकार भगवत पूज्यपाद शंकराचार्य. आणि त्या भाष्यानुसार 3 ग्रंथ, प्रकरण ग्रंथ, प्रक्रियाबद्ध सिद्धांत सांगितलेले. त्यामध्ये भामती निबंध, वाचस्पती मिश्र, अद्वैत सिद्धी, मधुसूदन सरस्वती आणि विवरण प्रकाशात्मा मुनी त्यांचं मत आहे. विवरणकार प्रकाशात्मा मुनी हे बिंब प्रतिबिंबवादानुसार जीव ईश्वराची संगती सांगतात. आज्ञानी एक उपाधी घेतात आणि त्या ठिकाणी बिंबस्थानी असणारा ईश्वर आहे आणि प्रतिबिंबस्थानी कोण आहे, जीव आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक ना. बघा काय म्हणतात, विवरण ग्रंथकार प्रकाशात्मा मुनी यांनी अज्ञानातील प्रतिबिंब जीव आणि बिंबस्थानी कोण आहे, ईश्वर आहे. म्हणजे एक असं अज्ञानरूपी उपाधी आहे आणि इकडं बिंबस्थानी असणारा तो ईश्वर आहे आणि त्यात दिसतं ते प्रतिबिंबस्थानी कोण आहे, जीव आहे. मग आरसा कोण आहे, अज्ञानरूपी उपाधी. अज्ञानरूपी उपाधी आरसा, त्याच्यात दिसणारं प्रतिबिंब तो जीव आणि ज्याचं दिसतं तो बिंबरूप कोण आहे, शिव म्हणजे ईश्वर. असं कोणाची संगती, विवरणकार प्रकाशात्मा मुनी यांची जीव ईश्वर मतांबद्दल संगती आहे. आणि कोणता वाद आहे यांचा, बिंब प्रतिबिंब वाद. बघा आता विद्यारण्य स्वामी 2. विद्यारण्य स्वामींच्या मतात म्हणजे पंचदशी ग्रंथाचे करते असणारे विद्यारण्य स्वामी यांच्या मतामध्ये शुद्ध सत्वगुणसहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुणसहित अंतकरण उपादान कारण अविद्या अंश आभास तो जीव. आता इथं 2 उपाधी घ्या. बघा, कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयानं असणारं अंतकरण, अंतकरणामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब, असा एक पक्ष आहे.
आणि कुटस्थ चैतन्य त्याच्या आश्रयाने असणारे विष्टी अज्ञान आणि त्या विष्टी अज्ञानामध्ये पडलेलं कुटस्थ चैतन्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव. असे दोन मत आहेत. मग अंतकरण किंवा विष्टी अज्ञान अविद्या असं शब्द का घेतलेत? कारण आपण जीवाचे 3 शरीर स्थूल सूक्ष्म कारण, जीवाचे 3 अवस्था जागृती स्वप्न सुषुप्ती आणि जीवाचे 3 अभिमानी विश्व तेजस प्राज्ञा. मग अंतकरण घेतलं तर अंतकरण कोणत्या 2 अवस्थेमध्ये आहे? व्यक्त रूपाने जागृती आणि स्वप्न. मग शरीर कोण? स्थूल आणि सूक्ष्म. आणि अभिमानी कोण? विश्व आणि तेजस. त्याच्यावर जीवाचं लक्षण जातं. पण सुषुप्तीतल्या प्राज्ञस्वरूप जीवावर लक्षण जात नाही, कारण तिथे अंतकरण नाही, म्हणजे अंतकरण व्यक्त रूपाने नाही. आणि म्हणून त्यावर लक्षणाचे अव्याप्ती नावाचा दोष, म्हणजे लक्षण करता जीवाचं जीव 3 अवस्थेमध्ये आणि लक्षण चाललं 2 अवस्थेमध्ये, म्हणजे जीवाच्या लक्षणावर अव्याप्ती नावाचा दोष येतो असं नाही एक म्हणतील. तो दोष येऊ नये म्हणून व्यष्टी अज्ञान सांगितलं. मग बाबा म्हणत असतात व्यष्टी अज्ञानाच्या व्यक्त अवस्थेलाच अंतकरण म्हणतात. तर व्यक्त अंतकरणाच्या कारण अवस्थेलाच व्यष्टी अज्ञान म्हणतात. म्हणजे बीज मोडे झाड वय. झाड म्हणणं म्हणजे काय? बीजाची कार्यरूप अवस्था आणि झाडाची कार्यरूप अवस्था म्हणजे बीज आणि बीजाची कार्यरूप अवस्था म्हणजे झाड. तसं व्यष्टी अज्ञानाची कार्यरूप अवस्था म्हणजे अंतकरण आणि अंतकरणाची कार्यरूप अवस्था म्हणजे व्यष्टी अज्ञान. हे 2 पद टाकले म्हणजे जीवावर अव्याप्ती नावाचा दोष येत नाही. म्हणून मग आता अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान विशिष्ट चैतन्य त्याचं नाव जीव आणि माया विशिष्ट चैतन्य त्याचं नाव ईश्वर. पण मग तिथं एक आभास टाकायचा. तर साभास अंतकरण किंवा अविद्या विशिष्ट चैतन्याला जीव म्हणतात आणि साभास माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणतात. ही कोणत्या वादाची रीती? आभासवादाची. आणि कोणी सांगितलं आभासवाद? तर विद्यारायण स्वामी. विद्यारायण स्वामी कोण? पंचदशी ग्रंथाचे करते. बरं, हा आभासवाद कोणी सांगितला? निश्चलदासजींनी. कुठे? याच ग्रंथामध्ये. किंवा उपदेश शास्त्री आणि दुसरा एक ग्रंथ आपण काय नाव बोललो बघा, शंकराचार्यांनी सांगितलेलं. हा उपदेश शास्त्री आणि वाक्यवृत्ती या 2 ग्रंथामध्ये सुद्धा हा काय मांडलेला आहे? आभासवादच स्वीकार केलेला आहे. म्हणजे आभासवाद मानणारे एकंदर 4 ग्रंथकार झाले. निश्चलदासजी, विद्यारायण स्वामी आणि भगवत पूज्यपाद शंकराचार्य. आणि ते दोन्ही ग्रंथ वाक्यवृत्ती आणि उपदेशशास्त्री आचार्यांचेच आहे. म्हणजे या 3 महापुरुषांनी कोणत्या वादात स्वीकार केला? आभासवाद. कारण या सगळ्यांचं मायपोट आहे. माऊलीचा सारखा अंतकरण आहे आणि माऊलीची इच्छा काय असते? सगळ्यांना ते कळावं, सगळ्यांचं पोट भरावं, सगळ्यांना तृप्तीचा ढेकर यावं आणि सगळ्यांनी मानव कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. म्हणून त्यांनी मंद जिज्ञासू सर्वांना शिव्य असा आभासवादाचा स्वीकार केलेला आहे. बघा काय म्हणतात. विद्यारायण स्वामींच्या मतात शुद्ध सत्वगुण सहित मायेत जो आभास तो ईश्वर आणि मलिन सत्वगुण सहित अंतकरण उपादान कारण अविद्यांशातील आभास तो कोण आहे? जीव आहे. जरी पंचदशीमध्ये विद्यारायण स्वामींनी अंतकरणातील आभासास जीव म्हटले आहे. बघा, पंचदशीमध्ये त्यांनी कशाला, कोणत्या आभासाला जीव म्हटलं? अंतकरणामध्ये पडलेला मायाचा आभास त्याला काय म्हटलेला आहे? जीव म्हणलेला आहे. पण तथापि ते व्यष्टी अज्ञान म्हणून आपण ते काय घेतलं त्याचं कारण सांगतात. तथापि सुषुप्तीत अंतकरण राहत नाही. अंतकरण राहत नाही म्हणजे कार्यकारी राहत नाही असा अध्ययन करायचा. अंतकरण बीजरूपाने तिथेही आहेच. कारण बीजातच आडातच नसेल तर पोऱ्यात कोडून दिसेल. आणि आड कोण आहे? सुषुप्ती आहे. आणि पोराला आलेलं पाणी म्हणजे कोण आहे? जागृती आणि स्वप्न आहे. म्हणून तिथे अंतकरण आहे, म्हणून तर त्या 2 अवस्थेत दिसतं. म्हणून अंतकरणाची व्यक्त अवस्था म्हणजे कोण आहे? म्हणजे आपलं व्यष्टी अज्ञानाची व्यक्त अवस्था जागृती स्वप्न आणि जागृती स्वप्नाची अव्यक्त अवस्था म्हणजे व्यष्टी अज्ञान. तीच आता गोष्ट सांगतात बघा. तथापि सुषुप्तीत अंतकरण राहत नाही म्हणजे कार्यरूपाने प्रगट दिसत नाही, म्हणून प्राज्ञरूप जीवावर जीवाचे लक्षण जात नाही. आणि म्हणून अंतकरण ज्याचा परिणाम आहे तो आभास अविद्यांश. अंतकरण ज्याचा काय परिणाम आहे म्हणजे कार्य आहे तो अविद्यांश त्याला जीव म्हणण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. त्यांचा म्हणजे कोणाचा? पंचदशीकार विद्यारायण स्वामीचा. केवळ आभासच जीव ते म्हणत नाही आणि ईश्वरही नाहीत. बघा, केवळ आभासच जीव नाही, केवळ आभासच जीव ईश्वर नाही. बरोबर आहे. म्हणजे मायेमध्ये पडलेला आभास तो कोण? जीव आणि आपला ईश्वर. आणि अविद्येमध्ये पडलेला आभास तो जीव. पण केवळ आभासाला जीव म्हणता येत नाही. आता इकडे बघा, हे कल्पना करा, हे कुटस्थ चैतन्य आहे, हे अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे. खरं जीवता कुठे आहे? त्या आभासातच आहे. पण केवळ आभासाला जीव म्हणता येणार नाही, कारण प्रतिबिंब पडलं कोणाचं? तर कुटस्थाकडे यावं लागतं. आणि प्रतिबिंब पडलं कोणात? तर त्या बुद्धीकडे किंवा व्यष्टी अज्ञानाकडे जावं लागतं जीवाच्या बाबतीत. म्हणून तिने म्हणून उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाकही काही म्हणे एका कामाने तसे एकाचं ग्रहण आपल्याला करावंच लागतं. अगदी त्याच पद्धतीने ईश्वराच्या बाबतीत आहे बघा. ईश्वर म्हणलं तर मायेमध्ये पडलेला जो चिदाभास आहे कुठं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब त्याच्यातच खरं ईश भाव आहे.
पण पडलं प्रतिबिंब पडलं कोणाचं तर ब्रह्माकडे जावं लागतं, आणि प्रतिबिंब पडलं कोणात तर मायेकडे यावं लागतं. म्हणून तिथेही तिघाशिवाय ईश्वराची सिद्धी नाही. मग ईश्वर म्हणलं का तीन गोष्टी आल्या, ब्रह्मचैतन्य, त्याच्या आसरा नसणारे माया, मायामध्ये पडलेलं ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब, तो झाला ईश्वर. जीव म्हणलं का तीन, कुटस्थ चैतन्य, त्याच्या आसरा नसणारा अंतकरण किंवा व्यष्टी अज्ञान, त्या अंतकरणात किंवा व्यष्टी अज्ञान कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, त्याला काय म्हणतात, आपलं जीव आहे ना. असं जीव आणि ईश्वराचं काय झालं लक्षण. कोणत्या वादात? आभासवादाच्या मध्ये. कोणाच्या मताने? विद्यारायण स्वामी, निश्चलदासजी, भगवत पूज्यपाद शंकराचार्य महापुरुषांच्या मताने. आता बघा, म्हणून अंतकरण ज्याचा परिणाम आहे तो आभास, अविद्यांश, जीव मानण्याचा त्यांचा अभिप्राय आहे. केवळ आभासच, काय नाही, जीव किंवा ईश्वर नाहीत. तर अधिष्ठान चैतन्यासहित आभास आलं ना, अधिष्ठान चैतन्यासहित आभास, जीव ईश्वर आहेत. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञतादी धर्म आहेत. आता मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी आपल्याला सर्वज्ञतादी धर्म दिसते. ईश्वर कसा? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, स्वतंत्र, ईश, नियामक आहे ना, प्रेरक. ही सगळी 8 गोष्टी आपण बघितल्या ईश्वराच्या ठिकाणी. कोणत्या उपाधीमुळे? माया उपाधीमुळे. आणि जीव त्याचे विपरीत, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, परतंत्र, प्रेर्य, हे बंधमोक्षमान, हे सगळे धर्म, अनिश आहे ना. मग हे सगळे कोणामुळे आले? अविद्येमुळे. म्हणजे त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता ते धर्म 8 गोष्टी, त्या माये 8 काय आपण म्हणलो 800 घेतल्या तरी कमीच पडतील इतक्या तिकडे, आणि इकडेही त्याच्या विपरीत घेतल्या तरी कमीच पडतील. मग त्याच्या ठिकाणी बहाल केला कोणी? ते मायेने. आणि याच्या ठिकाणी बहाल केल्या त्या. म्हणून पती जन्माला माझी उदरी, मी झाली तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहाव माझा, सर्व परिभोग पती भोगी होजा. बायको असावी ती ईश्वरासारखी आहे ना, सगळं त्याला देते, करतेही आणि सगळं त्याला देते. आणि आपली उलटी आपल्या मानगुटीवर बसते आहे ना. मी म्हणल तसं वाघ. म्हणजे अविद्यारूपी जीवाची उपाधी ही त्याला ताब्यात घेते, आणि ईश्वराची उपाधी, माया उपाधी त्याच्या ताब्यात राहते. ह्या 2 विषय, आणि त्याच्यामुळे तो सर्वज्ञता दे, आणि याच्यामुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता दे धर्म प्राप्त झालेले आहेत. म्हणून म्हणतात अधिष्ठान चैतन्यासहित आभास जीव ईश्वर आहे. मायेच्या उपाधीमुळे ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता दे धर्म आहेत, आणि अविद्या उपाधीमुळे जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता दे धर्म आहेत. जीवेश चैतन्य साभास आहे. दोन्ही चैतन्य कसे आहे? साभास आहे. म्हणजे साभास, आणि साभास म्हणूनच तो झाला आभासवाद. तोच काय झाला? आभासवाद. साभास आहे म्हणून त्यास आभासवाद म्हणतात. ठीक. आता वर सांगितलेल्या विवरण मतात, आता वर सांगितलेलं विवरण म्हणजे कोणाचं? ते बिंब प्रतिबिंबवाद, प्रकाशात्मा मुनी. तर त्याच्याबद्दल थोडीशी आणखी चर्चा करतात. वर सांगितलेल्या विवरण मतामध्ये ते नाही का, एकच उपाधी मानली तर मग जीवाच्या ठिकाणी अल्पज्ञता येईल, तर त्याचं उत्तर आता देतात. वर सांगितलेल्या विवरण मतात जीव ईश चैतन्य 2 उपाधी न मानता, दोन्ही उपाधी, दोघाची एकच अज्ञान उपाधी मानलेली आहे. उपाधी किती? म्हणजे आभासवाद, औषधवादामध्ये उपाध्या किती मानल्या? 2-2. कल्पना अविद्यतेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जी, ती औषधवाद आभासवाद दोघाला मान्य नाही. पण हे म्हणतात कल्पना अविद्यतेने जीव नाही झाला, फक्त अज्ञानरूपी एका उपाधीमुळे जीव शिव झाला आहे ना, असं यांचं मत आहे. मग ते उपाधी मात्र एक मानतात, एकच उपाधी मानली आहे. दोघांची अज्ञान उपाधी मानली तर ईश्वरासही अल्पज्ञत्व येईल अशी काय आहे? शंका आहे. आणि अशी कोणी शंका घेतली तर विवरणकार म्हणजे कोण? प्रकाशात्मा मुनी, बिंब प्रतिबिंबवादाचे करते, ते त्यांचे समाधान असे करतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते ती उपाधी आपले दोष प्रतिबिंबात दाखविते. आपण त्याच्याकरता आरशी महालाचं उदाहरण त्या दिवशी पाहिलं होतं. आरशी महालात गेल्याच्या नंतर कधी पोटच मोठं, नाकच मोठं, कान सुपासारखं काही दिसतं, आणि मनुष्य हसतो, आणि हसून तो लोटपोट होऊन बाहेर येतो. म्हणजे अरे प्रसन्न वाटलं. प्रसन्न काय वाटलं? तुलाच तू बघितलं, पण तुलाच तू या रूपाने आरशात वेगळ्या रूपाने बघितलं. पण मग त्या प्रतिबिंब आरशारूपी उपाधीने जे सगळे नाक मोठेपणा, कान धोका इकडे केलं का परिणाम का तिकडे प्रतिबिंबात दाखवला? प्रतिबिंबात दाखवला, बिंबात नाही. मग तसं अज्ञानरूपी उपाधी म्हणजे कोण? आरसा आहे, आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसणारं कोण? जीव आहे. म्हणजे अल्पज्ञाता ते धर्म कोणाच्या ठिकाणी दिसतील? त्या प्रतिबिंबरूप जीवाच्या ठिकाणी दिसणार, कोणाच्या ठिकाणी दिसणार नाही? बिंबरूप शिवाच्या ठिकाणी दिसणार नाही. असं कोणी उत्तर दिलं? प्रकाशात्मा मुनी विवरणकार यांनी हे उत्तर दिलेलं आहे. अज्ञान एक उपाधी मानली तरी ईश्वराच्या ठिकाणी अल्पज्ञाता ते धर्म येत नाही. म्हणून म्हणतात विवरणकार याचे समाधान असे करतात की ज्या उपाधीमध्ये प्रतिबिंब असते ती उपाधी आपले दोष प्रतिबिंबात दाखवे, ती बिंबात नाही. उदाहरण द्या. म्हणतात जसे दर्पणरूप उपाधीमध्ये आपण आरशेमालाचं उदाहरण बघ, आणि त्याच्याकरता तुकोबरायचे 2 प्रमाणही पाहिले. तुका म्हणे मुख नाही दर्पणात, हे पण बिंब प्रतिबिंबवादाची सिद्धी करता पुढे बोलतात. तुका म्हणे मुख नाही दर्पणात, संतोषाची माता जगामाजी, किंवा दर्पणीचे दुसरे भासे परी ते आशे एकची. भासे 2 पण आशे 1. आणि मग भाषे का? वृत्ती वेगाने असतील म्हणून आपल्याला वेगाने वाटतं का दर्पणातल्या मुखाला वृत्ती पाहते, पण ते ग्रीवास्त मुखालाच ती वृत्ती पाहते. आता काय बोलतात बघा. जसे दर्पणरूप उपाधीमध्ये मुखाचे प्रतिबिंब होते ते दर्पणरूप उपाधीचे श्याम, पीत, लघुत आदी अनेक दोष प्रतिबिंबाच्या ठिकाणी प्रतीत होतात. श्याम म्हणजे दर्पणरूप उपाधी काळी असली तर मुख कसं दिसतं? त्याच्यामध्ये काळं दिसतं. श्याम म्हणजे काळ्या वर्णाचं.
आणि पिवळं दर्पण रूपोपाधी असेल तर मुख कसं दिसतं? पिवळं. लघु दर्पण रूपोपाधी छोटी असेल तर मुख छोटं दिसतं, दर्पण रूपोपाधी मोठी असेल तर मुख मोठं दिसतं. पण अनेक दोष म्हणजे मुख दिसतं म्हणजे मुख शब्दाचा अर्थ मुखाचं प्रतिबिंब असा अर्थ घ्या. प्रतिबिंब दिसतं, बिंब आहे जसं तसं. तुका म्हणे साहेन देव आहे तैसा आहे. मग बिंब कसं आहे? जसं आहे तसं आहे. आणि प्रतिबिंब कसं दिसतं? उपाधीचे धर्म प्रतिबिंबावर मग श्याम पितादी लघुतादी वगैरे दिसतात. प्रतिबिंबाची ठिकाणी प्रतीत होतात. मुख्य जे बिंब आहे ना, मुख्य बिंब जे मुख त्या ठिकाणी प्रतीत होत नाहीत. तसे दर्पणस्थानी जे अज्ञान, मग उदाहरण झालं, आता दाष्टांत झाला, आता आपलं दृष्टांत झाला, दाष्टांत म्हणजे सिद्धांत सांगतात. तसे दर्पणस्थानी जे अज्ञान त्यामध्ये प्रतिबिंबरूप कोण आहे? जीव आहे. त्याचे ठिकाणी अज्ञानकृत म्हणजे अज्ञानरूपी उपाधिकृत अल्पज्ञातादी, अल्पज्ञत्व अल्पशक्तिमत्व वगैरे ते सगळ्या गोष्टी दोषाचे भान होते. ते बिंबरूप ईश्वराच्या ठिकाणी होईल काय? होणार नाही. आभास म्हणजेच प्रतिबिंब. आभास म्हणजे प्रतिबिंब. आता यांचा इतका भेद आहे की म्हणजे आभास आणि प्रतिबिंब. बघा, ते आपण बोललो होतो ना, आभास म्हणजे छाया आणि प्रतिबिंब म्हणजे छाया नाही. मग त्याच्यात थोडासा भेद आहे. म्हणजे आभासवादामध्ये आभास काय मानला जातो? मिथ्या. आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये प्रतिबिंब मिथ्या मानलं जात नाही. प्रतिबिंब ते सत्यच मानतात. फक्त प्रतिबिंबत्व आणि बिंबत्व हा भाव काय मानतात? मिथ्या. आणि बिंब प्रतिबिंब स्वरूपाने काय मानतात? सत्य. ती गोष्ट आता सांगतात बघा. आभास आणि प्रतिबिंब यांचा इतका भेद आहे की आभास पक्षात आभास मिथ्या आहे आणि प्रतिबिंबवादात प्रतिबिंब मिथ्या नाही. मग कसं आहे? सत्य आहे. प्रतिबिंबवादात हे रहस्य आहे. म्हणले पण ते सत्य तुम्ही कसं काय मानता? म्हणजे त्यातलं रहस्य आहे आमचं. अर्जुना, हे सर्वस्व आमचे गूढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देवने कवाड हृदय भोगी. मग आता त्यातलं रहस्य काय, तात्पर्य काय, त्याच्यातला निचोड काय, ते आपल्याला आता सांगतात. रहस्य असे आहे की दर्पणात जी मुखाची प्रतिबिंब ती मुखाची काय आहे? मुखाची छाया नाही. कारण का? उत्तर देतं बघा. जिकडे पुरुषाचे मुख आणि पृष्ठ असते तिकडेच मुख आणि पृष्ठ असेल तर त्याला छाया म्हणतात. आता सावली पडली तर आपलं मुख तिकडे दिसणार, पृष्ठ इकडे दिसणार. मग तिला काय म्हणायचं? छाया. पण दर्पणात आपलं मुख कसं आहे? आपण पाहतो पूर्वेला आणि दर्पणातलं मुख पुन्हा आपल्याकडे बघतं. मग ते उत्तर तिकडेच बघतं का विरुद्ध दिशेला बघतं? प्रतिबिंबातलं मुख विरुद्ध दिशेला बघतं. म्हणून ते काय नाही? छाया नाही. म्हणजे छायामध्ये जिकडे मुख तिकडेच मुख असेल, जिकडे पृष्ठ तिकडेच पृष्ठ असेल, तिला छाया म्हणजे सावली म्हणायचं. आणि मुखाच्या विपरीत मुख आपलं मुख इकडं पाहताना ते दर्पणातलं मुख आपल्याकडे बघतो. आपण काय ते म्हणतो? काय बघू का हे ना, असं ते बोलतं ना. ते माकडाला भ्रम होतो बघा. माकड असं पोळी घेऊन बघतं आणि त्याच्याकडे बघतं त्या प्रतिबिंबात. असं आम्हाला धडच होतं 4थी-5वीला शाळेमध्ये. आणि ते माकडं असं काहीतरी घेऊन गेलं आणि त्या याच्याकडे बघायला लागलं खाली. कोणाकडे? त्या दुसऱ्या माकडाकडे, आरशातल्या. त्याला करायचं. ते असं करायचं. त्याला वाटायचं अरे माझ्यावर दादागिरी खाली आहे आणि माझ्यावर दादागिरी करतो, याने मारली उडी त्याच्याकडं पकडायला. आता गेलं ते. म्हणजे ते मुख काय करतं? विपरीत बघतं. आणि जे विपरीत बघतं त्याला काय म्हणायचं? प्रतिबिंब. आणि जिकडे मुख जिकडे पृष्ठ तिकडेच असेल तर त्याला म्हणायचं छाया. मग छाया कशी? मिथ्या. आणि प्रतिबिंब काय नाही? मिथ्या नाही. बघा, जिकडे पुरुषाचे मुख आणि पृष्ठ तिकडेच मुख आणि पृष्ठ असेल तर त्या छाया म्हणतात. प्रतिबिंबाचे मुख आणि पृष्ठ बिंबाहून विपरीत म्हणजे त्याच्या विरुद्ध क्रमाला आहे ना, विपरीत असते. म्हणून दर्पणात छायारूप काय नाही? प्रतिबिंब नाही. म्हणजे मिथ्या नाही. कसं आहे ते? मग सत्य आहे. याकरिता असे मानणे योग्य आहे की दर्पणास विषय करण्याकरिता बघा, दर्पणाला विषय अंतःकरण वृत्ती, आत्मसंयुक्त मनसंयुक्त अंतःकरण वृत्ती प्राणाच्या आणि प्रकाशाच्या आणि नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर निघाली, दर्पणापर्यंत गेली आणि अत्यंत वेगाने तिथून आदळून पुन्हा इकडे आली. ती कुठे बघते? याला. आणि भ्रम काय होतो? त्या दर्पणातल्या मुखाला बघते. पण दर्पणात मुख नाही. तू का म्हणे मुख नाही दर्पणात? दर्पणीचे दुसरे भासे पण परी ते कसे असे? एक असे. आणि दुसरे का भासे? वृत्तीच्या वेगामुळे वेगातीचे भुली. ते उत्तर देतात बघा. दर्पणात विषय करण्याकरता निघालेली अंतःकरण वृत्ती दर्पणास विषय करून तत्काल दर्पणस्थानी दर्पणापासून माघारी फिरून पुन्हा कंठस्थित आहे ना, ह्या कंठावर असणाऱ्या स्थित मुखासच विषय करते. म्हणजे ग्रीवास्त. ग्रीवा म्हणजे मान, कंठ त्याला म्हणतात किंवा मान. ग्रीवा म्हणजे मानेवर असणारे जे मुखालाच वृत्ती पाहते. उदाहरण देतात म्हणजे मुखालाच वृत्ती पाहते मग तिकडे पाहते असं का वाटते? म्हणजे भासते ते. म्हणजे तसे का भासते? म्हणजे वृत्तीच्या वेगामुळे. स्वप्न कसे असते? खोटे असते. पण खरे का वाटते? निद्रेमुळे. निद्रा गेल्याच्या नंतर मग खोटेच बसते. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नाची चैले जाईल रे. तसं तुमची वृत्ती जरा स्थिर होऊन विचार करून पाहिलं तर वृत्ती याला बघते त्याला नाही बघते. पण हे विचार अंती कळते, विचार न कळते तोपर्यंत न कळते. असं बिंब प्रतिबिंब वादवाले सांगते. कोणाला? तुम्हा आम्हा सर्वांना.
म्हणून म्हणतात जसे भ्रमण वेगाने हातातील कोलतीचे चक्राप्रमाणे भान होते. आता एखादी कोलती घेतली आपण आणि ती गरगर गरगर फिरायला लागलं तर वर आल्हाद चक्र वाटतं. चक्र आहे का ते? नाही. ती इथे आहे त्यावेळेला इथे नाही, इकडे आहे त्यावेळेला इकडे नाही, पण वाटते की नाही आपल्याला, कशामुळे ती वेगाने फिरते म्हणून. आणि तसंच तिथे घडतं. म्हणून मुख इथेच आहे, वृत्ती यालाच पाहते, त्याला पाहते, तिकडे आहे असं वाटतं, ते भ्रमाने. का भ्रम का होतो? वृत्ती अत्यंत वेगवान वृत्ती असते म्हणून. म्हणजे किती वेगवा असतो? म्हणजे रॉकेटसारखा, फ्लाईटसारखा, म्हणजे मनो जेव्हा मारतो तर लय वेगम, मनासारखा तिचं काय असतं? वेग असतो, म्हणून आपल्याला भासतं. खरोखर ते चक्र नसते. त्याप्रमाणे दर्पण आणि मुख यास विषय करण्यामध्ये वृत्तीच्या वेगाने दर्पणात मुखाचे भान होते एवढेच. वस्तुतः वृत्ती कंठस्थित मुखाला पाहते. वृत्ती कोणाला पाहते? याच कंठस्थित मुखाला पाहते. म्हणून म्हणतात कंठस्थित मुखाला पाहत असते, दर्पणात मुख नाही किंवा काय नाही, छाया पण नाही. कारण छाया म्हणा होतं तर मग जिकडे मुख, जिकडे पृष्ठ असेल तिकडे दिसायला पाहिजे, पण ती दिसत नाही, विपरीत दिसतेला दिसते. म्हणून ते छाया नाही आणि दर्पणात मुखही नाही. छाया नाही, मुखही नाही. मुख कुठे? इथेच आहे आणि छाया नाहीच आहे ना. मग सत्यच आहे आणि इथे आहे म्हणजे एकच आहे, सत्य आहे. मग सत्यगिरी वास्तव मुखालाच वृत्ती पाहते आणि तिकडे वाटतं का? ते भ्रमाने. भ्रम होतो का? वृत्तीच्या वेगाने. मग वृत्तीचा वेग कळेल कधी? शास्त्राचा विचार केल्याच्या नंतर. आता विचार केल्याच्या नंतर वाटलं की नाही आपल्याला, बरोबर नाही, पण तरी दिसतंच ना. दिसू दे ना, पण ते खरं नाही ना. दिसतं ते मृगजळ दिसत नाही काय, पण दिसलं म्हणून बिघडलं का? खरं मानलं म्हणून. खरं मानलं म्हणून बिघडलं. कोणाचं? ते हरणाचं. हरण खरं मानलं, मेलं ते, फुटून पडेतो. मृग वाढवी हाव परी न म्हणे माव रोहिणीची. मृगजळ दिसे साच पण आयसे, खोटी याचे पिसे उर फोडी, पण आपले नाही फोडी. आपण ग्लासभर पाण्यात तृप्त होतं का? दिसते खाली त्याला मिथ्या मानतो. तसं हे विचारांती हे सुद्धा काय ठरतं? मिथ्या. बरं समर्पक उदाहरण किती दिलं? साधी अगरबत्ती हातात घेऊन गरगर फिरून पहा, पेटलेली गोल आला चक्र दिसतं, पण आहे काय? उत्तर आहे नाही. हा अनुभव आपला कोणाचा नाही, सगळ्यांचाच आहे. तसं मुखात जरी, दर्पणात जरी मुख दिसलं तरी ते दर्पणात नाही आणि छाया नाहीच नाही. मग ते मुख कसं आहे? सत्यच आहे. मग बिंब सत्य का प्रतिबिंब सत्य? दोन्ही सत्य. कारण का? मुळात यालाच बिंब आणि त्यालाच प्रतिबिंब म्हणले. यालाच आरशावर वृत्ती आदळून याला पाहायला लागली, त्यावेळेला ती काय झाली? प्रतिबिंब. आणि आहे असं कळालं ते बिंब. आणि बिंब आणि प्रतिबिंब दोन नाहीच आहे. मग बिंब प्रतिबिंब दोन नाही तर दोन नावं आले कोणामुळे? आरशारूपी उपाधीमुळे. उपाधी बाजूला सारा, दोन्ही एकच आहे ना. आणि असा विचार आणते. मग वृत्ती याला पाहते असं ठरतं का? त्याला पाहते, यालाच पाहते. मग ते स्वभिन्न वाटलं तरी आहे का? नाही. दर्पणात आहे असं वाटलं तरी आहे का? नाही. ते प्रत्येक मुखत्व वाटलं तरी तसं आहे का? नाही. मग स्वभिन्नत्व, दर्पणस्तत्व, प्रत्येक मुखत्व आणि बिंबाधीनत्व हे चारही गोष्टी त्या ठिकाणी काय? मिथ्या आहेत. मूळ बिंब प्रतिबिंब काय? सत्य आहे. कारण बिंब प्रतिबिंब तत्वता ब्रह्मच आहे असा अर्थ आहे. हा बिंब प्रतिबिंब हा जवळचा मार्ग आहे, फक्त थोडासा सूक्ष्म विचाराचा आहे. काय म्हणतात बघा, वृत्तीच्या वेगाने दर्पणात मुखाची जी प्रतीती तेच प्रतिबिंब म्हणावे. या रीतीने दर्पणरूप उपाधी संबंधाने एका कंठस्थित मुखाचेच प्रतिबिंब बिंब रूपाने आणि प्रतिबिंब रूपाने भान होते. विचार करून पाहिले तर मुखाच्या ठिकाणी प्रतिबिंब भाव नाहीच आहे ना. मुखाच्या ठिकाणी काय नाही? प्रतिबिंब भाव नाही. तसे आज्ञानरूप उपाधी संबंधाने, आज्ञानरूप उपाधी लागली आणि त्या आज्ञानरूप उपाधी संबंधाने, जसं बघा हे आरसा उपाधी लागली ना, त्याच्यामुळे एकच बिंबाला बिंब आणि प्रतिबिंब दोन नाव आले. तसं आज्ञान उपाधी लागली ना, एकच ब्रह्मचैतन्याला ईश्वर आणि जीव नाव आले. पण आज्ञान ते उपाधी बाजूला सारली का बिंब नाही प्रतिबिंब नाही, मूळ काय राहील? मुख राहील आहे ना. तसं आज्ञानरूपी आरसा बाजूला सारला का मग ईश्वर नाही, जीव नाही, केवळ एकमेव द्वितीय ब्रह्म राहील. हा बिंब प्रतिबिंबवादाचा जवळचा मार्ग बघा. म्हणून म्हणतात असंग अद्वितीय चैतन्याच्या ठिकाणी बिंबस्थानी ईश्वर भाव आणि प्रतिबिंबस्थानी जीव भाव प्रतीत होतो. विचार दृष्टीने ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जीव ईश्वर भाव नाही. म्हणजे ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी जीव आहे का ईश्वर आहे? मूळ मुखाच्या ठिकाणी बिंब आहे का प्रतिबिंब भाव आहे? का बिंब प्रतिबिंब भाव दोन्ही नाही? दोन्ही नाही, पण वाटले कोणामुळे? त्या आरशारूप उपाधीमुळे. तसं मूळ हे मुख म्हणजेच ब्रह्मचैतन्य. मग याच ठिकाणी बिंबस्थानी ईश्वर भाव आहे का प्रतिबिंबस्थानी जीव भाव आहे का? दोन्ही नाही. दोन्ही नाही, पण कोणती आज्ञानरूपी आरसा लागला आपला? कोणती उपाधी? आरसा. हा आज्ञानरूपी आरसाची उपाधी लागली म्हणून हे दोन नाव आले. तत्वता ते एकच आहे. म्हणून म्हणतात जीव ईश्वर भाव नाही, आज्ञानामुळे मिथ्या प्रतीत होतात. म्हणून स्वरूपाने बिंब प्रतिबिंब कसे आहेत? स्वरूपाने म्हणजे ब्रह्मस्वरूपाने, अधिष्ठान रूपाने ते सत्य आहेत. पण पुढे बघा, बिंब प्रतिबिंब भाव जे आज्ञानरूपी उपाधीमुळे आला, तो बिंब प्रतिबिंब भाव मात्र मिथ्या हे विसरू नये. कारण विसरले तया थोर झाले आणि पचतिले खाणे 84 अन्न विसरले नाही ते कृतार्थ झाले. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलं. कारण प्रतिबिंब बिंबाविषयी दृष्टांतात कोण आहे? मुख आहे. आणि दृष्टांतात कोण आहे? चैतन्य आहे. म्हणजे ते बिंब प्रतिबिंब दृष्टांत किती गोड दिला. दृष्टांत पाहायला काही पाच झाले. तिकडं जसं तिकडं तसं इकडं. तिकडं अज्ञान आहे, आपलं आरसा आहे, इकडं अज्ञान आहे.
तिकडं प्रतिबिंबस्थानी जीव आहे, आपलं प्रतिबिंब आहे, इकडं प्रतिबिंबस्थानी जीव आहे, आणि इकडं मुखस्थानी बिंब आहे, इकडं बिंबस्थानी कोण ईश्वर आहे. आणि मूळ तत्वता कोण आहे, तर मूळ तत्वता मुखच आहे, तसं मूळ तत्वता ब्रह्मच आहे. मुखस्थानी ब्रह्म, बिंबस्थानी ईश्वर, प्रतिबिंबस्थानी जीव आणि आरशास्थानी अज्ञानरूपी उपाधी. एवढं त्या बिंब प्रतिबिंबवादाची सामुग्री थोडक्यात. म्हणून ती दोन्ही सत्य आहेत, कोण, बिंब आणि प्रतिबिंब. आभासवादात आभासाचे स्वरूप छायावान आहे म्हणजे ते मिथ्य आहे म्हणून मिथ्य आहे, असा आभासवाद आणि बिंब प्रतिबिंबवाद यांच्यात भेद आहे. आता आभासवाद आणि बिंब प्रतिबिंबवादातला फरक स्पष्ट करा असं म्हणलं तर बिंब प्रतिबिंबवादात 2 उपाधी आहे, आपलं आभासवादामध्ये 2 उपाधी आहे, बिंब प्रतिबिंबवादामध्ये 1 उपाधी आहे. आणि बिंब प्रतिबिंबवादामध्ये दोन्ही सत्य आहेत, बिंब प्रतिबिंब भाव मिथ्य आहे. आणि आभासवादामध्ये आभास पक्षामध्ये दोन्ही छायारूप असल्यामुळे दोन्ही मिथ्य आहे, अधिष्ठान चैतन्य मात्र सत्य आहे. आता त्या दोन्ही वादातला काय होईल फरक. आता बघा अवच्छेदवाद आला. अवच्छेदवादात माया विशिष्ट चैतन्य कोण, ईश्वर, आणि व्यष्टी अविद्या विशिष्ट चैतन्य कोण, जीव म्हणतात. याप्रमाणे ग्रंथकाराची जीव ईश्वर स्वरूपाविषयी कशी झाली, भिन्न भिन्न मते असली तरी पण म्हणले का हो एवढी 3 मतं आहे, काय आवश्यकता आहे. अहो म्हणले पालख्या पंढरपूरला ज्ञानोबरायची जातील, तुकोबरायची जातील, नाथबाबाची जातील, 3 पालख्या कशाला. म्हणजे सगळेच एका पालखीने गेले तर गर्दी होईल. बरं अधिकार सगळ्याचा तसा नाही. मग ज्यांना जी पालखी पेरवेल ती फक्त पंढरपूरला या, आपण मागे बऱ्याच वेळेस बोललो तसं या ठिकाणी मग सांगायचं कोणतं ज्ञान करून द्यायचं, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, त्याच्याशिवाय तर मुक्ती नाही. आणि मग एवढ्या प्रक्रिया का म्हणजे या भाऊ तुमचा व्युत्पत्ती प्रत्येक आत्मे सासैव प्रक्रिया साध्वी ती आचार्य भाषितम आहे ना. ज्या प्रक्रियेने ज्याला बोध होईल ना ब्रह्मात्मबोध त्याच्या दृष्टीने ती प्रक्रिया श्रेष्ठ. एखाद्याला बिंब प्रतिबिंबवादाची प्रक्रिया पटली आवर्जून घे, एखाद्याला आभासवाद पटला तो घे, एखाद्याला अवच्छेदवाद पटला तो घे, कुठली तरी घे, बद्ध राहू नको, एवढाच आग्रह आहे ना. कारण जी प्रक्रिया घेऊन तुम्ही कृतार्थ व्हाल ती प्रक्रिया. एक गहून प्रकार भाऊ, ते गव्हाचे कोणी लापशी करून खातं, कोणी पुरी करून खातं, कोणी चपाती करून खातं, कोणी पोळी करून खातं, कोणी आणखी काही त्याचे शेंगुळे गुळगुळे आपल्याकडे म्हणतात खेड्यापाड्यामध्ये ते करून खातं. काही करून खा बाबा, उपाशी राहू नको, भुकेच्या तोंडा पोडो कोंडा अथवा मांडा. तसं कुठलीही प्रक्रिया घे, बद्ध राहू नको. मग ज्याला जे पेलवेल ते घ्या. पण तुम्ही पुरस्कार कोणाचा केला, आम्हाला विचारत असाल तर आभासवादच म्हणले का, आम्हाला सर्वांची काळजी आहे, विद्यारायण स्वामींची माऊलीचं अंतकरण आहे म्हणून त्याने आभासवादाचा पुरस्कार केला. पण बिंब प्रतिबिंबवाद आणि अवच्छेदवाद चुकीचे आहे असं सांगण्याचा भाव नाही. फक्त त्याच्या अधिकारी सगळीच नाही, त्याच्या अधिकारी काय नाही, सगळे नाही. म्हणून या ग्रंथामध्ये कोणत्या वादाचा पुरस्कार केलेला आहे, आपला आभासवादाचा. आता तेच सांगतात बघा. तरी सर्व ग्रंथकाराची प्रक्रिया सरणी अद्वैत आत्मज्ञानाकरताच आहे. सर्व ग्रंथकाराची म्हणजे प्रकाशात्मा मुनी यांचा बिंब प्रतिबिंबवाद असेल आहे ना, किंवा अवच्छेदवाद इतर ग्रंथकाराचा असेल, किंवा आभासवाद भगवत पूज्यपाद आचार्य निश्चलदासजी विद्यारायण स्वामींचा असेल. पण सगळ्यांची प्रक्रिया कशा करता आहे, अद्वैत ब्रह्मात्मबोधा करताच आहे, इतरा करता नाही. म्हणून इथलं पुन्हा वाक्य वाचतो. याप्रमाणे ग्रंथकारांची जीवेश्वर स्वरूपाविषयी भिन्न भिन्न मते असली तरी सर्व ग्रंथकाराची प्रक्रिया सरणी अद्वैत आत्मज्ञानाकरिताच आहे. म्हणून ज्या प्रक्रियेने जिज्ञासूला आत्मबोध होईल तीच प्रक्रिया त्याने उत्तम समजावी. मग कोणती प्रक्रिया उत्तम, कोणती प्रक्रिया, व्यवहारात आपलं एक उदाहरण म्हणून बघा, कोणती भाजी चांगली आणि कोणती भाजी वाईट. अरे ज्याच्या आरोग्याला जी पचनी पडते ना त्याचं आरोग्य चांगलं राहतं ना ती भाजी चांगली. एखाद्याला मुळवाद उठला आणि त्याला म्हणून वांग्यासारखी भाजीच नाही आहे ना. एक म्हणाला का क्या बैंगन क्या बढिया होता है, मग ते बादशाह बोलतो ना बैंगन बहुत बढ़िया होता है, क्या बैंगन है, क्या बैंगन है. बोले बोले सरकार बैंगन जैसी बढ़िया सब्जी इस दुनिया में नहीं करके तो भगवान ने उसके ऊपर छत बिठा दिया. ते देट बोले फिर सब्जी करना चाहिए, बोले बिल्कुल करना चाहिए, खाना चाहिए, बोले बिल्कुल खाना चाहिए, कितना खाना चाहिए, बोले बहुत खाना चाहिए. आणि मग ते आचार्याकडे मागवले, आचार्याने भाजी केली, आनंदाच्या भरात त्यांनी 2 चमचे मिरची पावडर जरा जास्तच टाकलं. बरं ते तरीन चवीला गोड लागलं. एक टांगी मुर्गा म्हणतात खेड्यापाड्यात काही भागात त्याला, दणकावून बादशाहने आणली. आणि मग बादशाहला अतिसाराचा त्रास झाला, लेलोटी चल झाले, गहाळ झालं बरंच, आणि पोट धरूनच आला. आणि ते बिरबल आला, म्हणजे पगले क्या बैंगन है वो, उसने तो मुझे भेज दिया. बोले बस सरकार बैंगन जैसी बुरी चीज़ इस दुनिया में नहीं होती है. पगले मूर्ख कहीं का कल बोल रहा था बैंगन बहुत बढ़िया होता है ना, आज बोल रहा है कि बैंगन जैसी बुरी चीज़ इस दुनिया में नहीं होती. बिरबल ने बोला सरकार सच को मैं बैंगन का नौकर नहीं, मैं आपका नौकर हूँ. कल आपको बैंगन आपको बढ़िया लगा, मैंने बढ़िया बोल दिया, भगवान ने उसके ऊपर छत बैठा दिया.
और आज आपको उसने भेज दिया, आपको बुरा लगा तो मैं बुरा बोल देता हूँ करके, तो भगवान ने उसको खुट्टी ठोक रखी है। बोले एक बार बोलता है खुट्टी ठोक रखी, एक बार बोलता है छत बैठा दे, ये क्या है? बोले कुछ नहीं, मैं भयंकर का नौकर नहीं, आपका नौकर हूँ, जो आपको अच्छा लगे मैं वो बोलता हूँ, आहे ना? तसं आहे, जी प्रक्रिया तुम्हाला चांगली लागेल ती घ्या, पण मुक्त व्हा, बद्ध राहू नका, हा त्याचा आशय आहे. म्हणून म्हणतात ज्या प्रक्रियेने जिज्ञासूला आत्मबोध होईल तीच प्रक्रिया त्याने उत्तम समजावी. मंद जिज्ञासू करता, पण पुढचं वाक्य बघा किती गोड आहे. मंद जिज्ञासू करता आभासवादाची प्रक्रिया चांगली आहे, म्हणून वाक्यवृत्ती आणि उपदेश शास्त्री आले ना, हे दोन ग्रंथाचे नाव. वाक्यवृत्ती आणि उपदेश शास्त्री या ग्रंथात भाष्यकाराने म्हणजे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्यांनी तीच प्रक्रिया म्हणजे कोणती आभासवादाची प्रक्रिया लिहिली आहे का? सर्वांना श्रेय ठरावी म्हणून. सर्वसामान्य दृष्टीने आभासवादच मुख्य आहे. याकरिता माया, तिच्यात आभास आणि अधिष्ठान चैतन्य असा सर्व शक्ती सर्वज्ञता आदी सहित तो कोण झाला? ईश्वर. ना आता हे झालं कोणत्या पदाचं वाच्य? तत्वमसी माया वाक्यातल्या तत्पदाचा वाच्यार्थ. नंतर आता तोम पदाकडे बघा. वेष्टी अविद्या, तिच्यात आभास, वेष्टी अविद्या किंवा अंतकरण असं म्हणा, आणि तिच्यात कुटस्थ चैतन्य, त्याच्या आश्रयाने असणारं वेष्टी अविद्या किंवा आभास, आणि त्याच्यामध्ये कुटस्थ चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब अधिष्ठान चैतन्य असं. आणि तो कोणते धर्म आले त्या ठिकाणी? अल्पज्ञातादी, अल्पशक्ती अल्पज्ञातादी धर्मसहित जीव असून तो काय झाला? तोमपदाचा वाच्य. कोणत्या वादानुसार ही संगती चालली? आभासवादानुसार. त्या दोघांची एकता कोणतं वाक्य सांगतं? तत्वमसी हे महावाक्य या वाक्याने सांगितले आहे. बरं ती कोणत्या लक्षणेने? भाग त्याग, जेहद अजेहद. आणि कोणत्या दोन लक्षणं चालणार नाही? जेहद किंवा अजेहद. पण त्या पदाचे वाच्यार्थ घेऊन एकता होणे शक्य नाही का? वाच्यार्थ घेतला आणि एकता करायला गेला तर सर्वज्ञता ते अल्पज्ञता ते धर्माचं ऐक्य कधीच संभवनीय नाही. म्हणून तत्पदाचा वाच्यार्थातील एक भाग म्हणजेच कोण? तर आभासासहित माया. कारण माया त्यागली का? नारहेगा बास ना बजे की बासुरी निमित्त आपाय नैमित्ती कशी आपली आपाय. मायाच केली तर मायाकृत सर्वज्ञतादी ज्या आड गोष्टी आहेत त्या आपोआप त्यागल्या जाईल. जीवातली अविद्याच त्यागली, अविद्याकृत अल्पज्ञतादी हे सगळं तिकडे सर्वज्ञतादी, इकडे अल्पज्ञतादी त्यागल्या जाईल. कोण? अविद्या आणि माया त्यागलीच्या नंतर खाली करून अधिष्ठान चैतन्य त्यांचं ऐक्य नित्यसिद्ध आहेच आहे. तीच गोष्ट सांगतात. म्हणून तत्पद वाच्यार्थातील एक भाग म्हणजेच आभासासहित माया, अविद्या आणि मायाकृत सर्व शक्ती सर्वज्ञतादी धर्म यांचा त्याग करून चैतन्य भागाच्या ठिकाणी तत्पदाची कोणती लक्षणा? भागत्याग लक्षणा करावी. ठीक. आता पुढचं बघा. त्याचप्रमाणे तोमपदाच्या वाच्यार्थातील आभासासहित अविद्यांश आणि तत्कृत अल्पशक्ती अल्पज्ञतादी धर्म यांचा त्याग करून चैतन्य भागाच्या ठिकाणी तोमपदाची काय करावी? पुन्हा भागत्याग लक्षणा करावी. म्हणजे तत्पदातही भागत्याग लक्षणा करायची आणि तोमपदातही भागत्याग लक्षणा करायची. तत्पदात भागत्याग लक्षणा केली तर माया आणि तत्कृत सर्वज्ञता ती जाईल, आणि तोमपदात भागत्याग लक्षणा केले तर अविद्या तत्कृत अल्पज्ञता ते जाईल, आणि खाली करून राहील तिकडं कुठंच राहील, इकडं ब्रह्म राहील, आणि दोघं लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. पण कोणत्या लक्षणाने केलेली? भागत्याग लक्षणे म्हणजेच जदाजद लक्षणाने. याप्रमाणे भागत्याग लक्षणा केली असता जीव ईश्वर स्वरूपातील लक्ष्य कोण? जे चैतन्य भाग म्हणजे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य हा चैतन्य भाग त्यांची एकता कोणत्या वाक्याने जाणावी? तत्वमसी महावाक्य प्रतिपादन करतं. हे त्याच्यातलं तात्पर्य भाग आहे. ठीक ना भाऊ? त्याचप्रमाणे अथर्वनिकांचे महावाक्य. आता हे पहिलं सामवेदाचं महावाक्य बरं काय? कोणतं? तत्वमसी सामवेदाचं महावाक्य. आता दुसरा वेद अथर्ववेद, त्याचं महावाक्य कोण? आयम आत्मा ब्रह्म. हा तुझा आत्मा ब्रह्म आहे. त्याचा अर्थ काय? आयम म्हणजे हा आत्मा, म्हणजे तुझा आत्मा काय? ब्रह्म. हा तुझा आत्मा काय आहे? ब्रह्म आहे असे आहे. यात आत्मा शब्दाचा वाच्यार्थ कोण झाला? मग जीव. आणि लक्षार्थ कोण? ब्रह्म आहे ना. ब्रह्म आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर, आणि लक्षार्थ कोण? आबा. म्हणजे आत्मा शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर, आणि आत्मा शब्दाचं लक्षार्थ कुटस्थ चैतन्य आणि वाच्यार्थ ब्रह्मचैतन्य असं सांगतात. आता पुढचं ऋग्वेदाचं महावाक्य कोण? प्रज्ञानाम ब्रह्म. त्याचा अर्थ काय? प्रज्ञान शब्दाचा वाच्यार्थ जीव आणि ब्रह्म शब्दाचा वाच्यार्थ ईश्वर आणि लक्षार्थ साक्षी आणि ब्रह्मचैतन्य. त्याच्याचप्रमाणे यजुर्वेदाचं महावाक्य कोणतं? अहम ब्रह्मास्मी. यातही अहम शब्दाचा वाच्यार्थ कोण? जीव, आणि ब्रह्मशब्दाचा वाच्यार्थ ईश्वर, आणि लक्षार्थ कोण? साक्षी आणि ब्रह्मचैतन्य आहे. जशी महावाक्यात भागत्याग लक्षणा आहे तशी सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म हे महावाक्य आहे. आपलं एक वाक्य आहे ब्रह्माचं वर्णन करणं. सच्चिद आनंद विद्वान ब्रह्म. सत्यम म्हणजे त्रिकालबाधित, ज्ञान म्हणजे स्वयंप्रकाश, अनंत म्हणजे आनंदरूप, इयम आत्मा परानंद परप्रेमास्पदम येतं असंच म्हणणारं. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी वाक्यातही सत्य ज्ञान अनंत, अनंत म्हणजे खाली दिलं, अनंत म्हणजे आनंद,
अंतवान पदार्थाच्या ठिकाणी आनंद नसतो म्हणून त्याला अनंत म्हणतात. अंतवान पदार्थ कोण आहे? माया मायाकारी जगत, म्हणून त्याच ठिकाणी आनंद नाही. मग अंतरहित आहे ना, न व्यापित्वात देशतो अंत नित्यत्वात ना आपी कालत न वस्तुतोपी सर्वात्म्यात अनंतम ब्रह्मणी त्रिधा, तिन्ही प्रकारचा अंत ब्रह्मस्वरूपाचा होत नाही म्हणून आनंद कोणाच्या ठिकाणी आहे? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी. म्हणून डॉक्टर बाबा एक वाक्य म्हणत असतात, रस त्यात नाही. रस वैसा, रस म्हणजे आनंद. रस त्यात नाही. रस कशात नाही? माया मायाकार जगतात नाही, कारण ते अंतवान आहे. आणि रस कशात आहे? रसरूप परमात्मा आहे ना. का रसरूप परमात्मा आहे? कारण तो अंतवान नाही. कसा आहे? अनंत आहे. म्हणून सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. बघा, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म इत्यादी वाक्यातही सत्य ज्ञान अनंत इत्यादी पदे भागत्याग लक्षणेनेच शुद्ध ब्रह्माचे बोधन करतात. का? कारण सत्य शब्द का वापरला? तो असद्रूप आहे नाही हे सांगण्याकरता. चित शब्द का वापरला? तो जड रूप नाही हे सांगण्याकरता. आणि आनंद शब्द वापरला का? तो दुःख रूप नाही हे सांगण्याकरता. म्हणजे सच्चिद आनंद सुद्धा असजड दुःखाच्या व्यावृत्तीकरता वापरलेले आहे. ते विधिमुखाने परमात्म्याचं बोधन करू देत नाही, निषेधमुखानेच ते बोध करणारे आहेत. म्हणून म्हणतात शक्तिवृत्तीने बोधन करीत नाहीत, कारण शुद्ध ब्रह्म कोणत्याही पदाचे काय नाही? वाच्य नाही. हा काय आहे? सिद्धांत आहे. आणि म्हणून सर्व पदे विशिष्टाचीच वाचक आहेत. आता उदाहरण देतात. आणि केवळ शुद्धच लक्ष कोण आहे? शुद्ध ब्रह्म हे काय आहे? लक्ष आहे. आता आपण ते सत्यपदाचं वाच्य कोण आणि लक्ष कोण? म्हणजे आनंद पदाचं वाच्य कोण? सच्चिद आनंद आहे ना, तर सच्चिद आनंद पदाचं वाच्य कोण आणि लक्ष कोण? या 2-3 पंक्तीमध्ये खाली सांगतात. आपण बोललेलो आहे बघा, वास्तुपंक्ती. मायेची सापेक्षिक सत्यता आलं आणि चैतन्याची निरपेक्षिक सत्यता मिळून सत्यपदाचा झाला वाच्य. आणि लक्ष कोण? निरपेक्षिक सत्यता एवढा भाग काय झाला? लक्ष. नंतर आता आपलं ज्ञानाबाबतीत बघा, बुद्धिवृत्तीरूप ज्ञान आणि स्वयंप्रकाश ज्ञान हे मिळून ज्ञानपदाचे काय झाले? वाच्य. आणि केवळ स्वयंप्रकाश ज्ञान हे काय झालं? लक्ष. नंतर अनुकूल विषय संबंधजन्य सुखकारक सात्विक अंतकरणाची वृत्ती आणि परमप्रेमास्पद सुखरूप ही दोन्ही मिळून आनंदपदाची काय झाली? वाच्य. आणि वृत्ती भाग टाकून स्वरूप सुख हे काय आहे? त्याचं लक्ष आहे ना. म्हणजे लक्ष काय आणि वाच्य काय? वाच्यार्थामध्ये काय घ्यायचं आणि लक्षार्थामध्ये काय घ्यायचं एवढं सांगतात. या रीतीने सर्व पदांची शुद्धाच्या ठिकाणी लक्षणा संक्षेप शारीरिकाने सांगितली आहे. हे कोणी सांगितलं? तर संक्षेप शारीरिक. आणि संक्षेप शारीरिकाचे करते करून सर्वज्ञात्मा मुनी यांनी ही गोष्ट संक्षेप शारीरिक नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. त्याचा महत्त्वाचा तात्पर्य भाग थोडक्यात त्यांनी 4 पंक्तीमध्ये दिला. याप्रमाणे जीव ब्रह्माची ऐक्याचा निश्चय करण्यास महावाक्याचे दोन्ही पदाच्या ठिकाणी लक्षणा करावी लागते. आणि ती कोणती? तर भागत्याग नाम जहदाजहद लक्षणा करावी लागते. आता एकाच पदाच्या ठिकाणी लक्षणा मारणाऱ्याचे मत आणि त्याचं पुन्हा खंडन हा विचार येतो. याचा विचार आपण उद्याच्या चिंतनामध्ये करूया. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.